सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 238 कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी 12 माजी संचालकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपिलात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 2 जानेवारीला घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीवर सहकार मंत्री पाटील यांच्याकडून अद्यापपर्यंत काहीही उत्तर आलेले नाही. या प्रकरणाची सुनावणी कधी होते आणि सहकार मंत्री पाटील काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेने नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी 35 जणांना नोटीस बजावली. नोटिसीमध्ये पैसे भरण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. कार्यवाहीचा आता पुढील टप्पा काय असणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान काही माजी संचालकांनी जिल्हा बँकेकडे या नोटिसीवर प्राथमिक उत्तर दिल्याचे समजते. या उत्तरामध्ये माजी संचालकांनी आक्षेप नोंदवत मागणी नोटीस सदोष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कायद्याने विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून नोटीस दिल्यास त्यास अंतिम आणि खुलासेवार उत्तर देण्याचे हक्क राखून प्रस्तुतचे प्राथमिक उत्तर दिले. आपण ज्या रकमेची वसुली मागितली आहे त्याबाबत मी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम 88 अन्वये दिलेला आदेश रद्द करण्यासाठी अपिलीय प्राधिकरण राज्य शासन यांच्याकडे दाद मागितली. मी अपिलीय प्राधिकरण राज्य शासन यांना विनंती देखील केली की लवकरात लवकर अपिलावर सुनावणी घ्यावी. त्यामुळे कलम 88 संबंधित आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम 152 अन्वये अपील हा माझा वैधानिक अधिकार आहे जो मला महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याने प्रदान केला आहे. माझ्या स्थगिती अर्जावरील सुनावणीची वाट न पाहता जर तुम्ही तुमच्या मागणी नोटिसीच्या संदर्भाने प्रगती केली तर ते माझ्या वैधानिक अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे. अपिलाची नोटीस त्याच्या परिशिष्टांसह तसेच स्थगिती अर्जासह आपणास दिली गेली असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.